माणुसकीचा, निरोप नव्हे हा ओलावा माणुसकीचा. विसरू कसे क्षण हा सौख्याचा, विसरू कसे क्षण हा सौख्याचा. आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित सर्व मान्यवर आणि आजच्या आपल्या सत्कार मूर्ती माननीय सौरंजना पाटील मॅडम, आपणा सर्वांना माझा नमस्कार. ज्याप्रमाणे गंगा नदी निवांतपणे आपल्या मार्गाने वाहत जाते, म्हणूनच तिचा उपयोग लोकांना जास्तीत जास्त होतो, त्याचप्रमाणे सेवेची सुरुवात केल्यापासून अव्याहतपणे कार्य करत राहणाऱ्या, आम्हा प्रत्येकाला मार्गदर्शन करत राहणाऱ्या आणि मार्गदर्शनातून सर्वांचे मनोबल वाढवणाऱ्या सौरंजना पाटील मॅडम यांचा आज सेवापूर्तीचा सोहळा. काही महिन्यांपूर्वी पाटील मॅडम आमच्या केंद्र प्रमुख म्हणून आमच्या शाळेत आल्या. आमच्या मॅडम प्रमाणेच त्याही मला आमच्या मॅडमच वाटायच्या. त्या कुणालाच रागवत नव्हत्या. आमच्या नाटकामध्ये किंवा भाषणामध्ये नंबर आला की तोंड भरून कौतुक करायच्या, सगळ्यांशी प्रेमाने बोलायच्या, सगळ्यांशी आपुलकीने चौकशी करायच्या. एक वेळेचा प्रसंग आहे. काही महिन्यांपूर्वी मला साप चावला होता. कराडला ऍडमिट होते 2 दिवस. सुट्टी मिळाल्यावर सगळ्यात पहिले आमच्या शाळेतील मॅडमला भेटायला आले. भेटून घरी जात असताना मला पाटील मॅडम भेटल्या. नेहमी 12 शाळांमधून फिरणाऱ्या पाटील मॅडमनी मला बरोबर ओळखलं आणि भर रस्त्यामध्ये आवाज देऊन माझी चौकशी केली. मला साप चावला होता आणि मी आजारी होते हे ऐकताच पाटील मॅडमनी मला घरी जाऊन आराम कर असं सांगितलं. एवढी माया होती त्यांच्या शब्दात. अशा या आमच्या पाटील मॅडम, त्या फक्त केंद्र प्रमुख नाहीत, तर माझ्यासारख्या शेकडो विद्यार्थ्यांच्या आई आहेत. तुम्ही दिले बळ पंखांना आकाशी निर्भयपणे उडण्याचे, तुम्ही दिले तर बळ पंखांना आकाशी निर्भयपणे उडण्याचे. तुम्हीच दिलेत मंत्र उराशी स्वप्न बाळगण्याचे, तुम्हीच दिलेत मंत्र उराशी स्वप्न बाळगण्याचे. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते, ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाचा द्वेष असावा, ना कुणाशी